हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सकाळचा अंधार बघा. सो वाजलेत 6:10 आणि मी निघाले ऑफिसला जायला, कारण आजपासून सुरू होतं आहे आमचं फुल फ्लेज्ड ऑफिस आफ्टर कोविड. मम्मी तिकडे आफ्टर कोविड 2 वर्षांनी आत्ता फायनली फुल टाईम ऑफिस सुरू होतं आहे. आधी ऑफिस होतंच अर्थात, पण हायब्रिड होतं, म्हणजे अधूनमधून जायचं. व्हिडिओ जॉईन केल्यानंतर मला जावं लागत होतं जास्त, पण तरीही कंपल्शन पूर्ण आठवडाभराचं नव्हतं. पण ते आजपासून सुरू होतं आहे, टेक्निकली कालपासून, पण काल ऑफ होता. सो येस, चला तुम्हाला माझं न्यू नॉर्मल रुटीन दाखवते. काही इंटरेस्टिंग गोष्टी घडतील आजच्या दिवसात अशी अपेक्षा करूया, आणि लेट्स स्टार्ट द व्लॉग. तर ही आहे सकाळी 6च्या ट्रेनसाठीची गर्दी. डोंबिवलीला सकाळी म्हणजे आता ह्या वेळेमध्ये ज्या फास्ट ट्रेन्स असतात कमी प्रमाणात असतात, त्यात 6:14ची जी ट्रेन आहे ना ती कल्याणवरून सुटते. सो बऱ्यापैकी रिकामी येते, म्हणजे रिकामीच येते. तर त्यासाठी डोंबिवलीला किती प्रचंड गर्दी आहे ती बघा बरं. मला वाटलेलं आपणच एक दुःखी आत्मा आहोत जे सकाळी सकाळी कामाला चाललोत, पण नाही, किती गर्दी. हा लेडीज डबा सगळ्यात पुढचा. फायनली ट्रेन पकडली, 4th सीट. म्हणजे एक आनंद झाला की बापरे, एवढ्या सकाळी उठून पण आपण बसून प्रवास करणार आहोत. 4th सीट मिळाली होती. नंतर शिफ्टिंग वगैरे पण होतं. थंडगार हवेसह. आणि एक सिरीज बघायला सुरू केली आहे, ऑरेंज इज द न्यू ब्लॅक. ती बघता बघता प्रवास केला. भायकाळा आल्यावरती बॅगेतून टिफिन काढलं, कारण सकाळी काही खाल्लं नव्हतं, भूक लागली होती. पेरू आणला होता, जो लोणावळ्याला घेतला होता ना तो पेरू, तो घेतला आणि निघाले मग पुढच्या प्रवासाला. CST येणार तोपर्यंत जरा म्हटलं बघूया व्लॉग जमतोय, पण कॅमेरामध्ये खूप ऑकवर्ड झालं मला, म्हणून ठेवून तिला बॅक कॅमेरा चालू केला. 7:20ला CST आलं. त्याच्यानंतर बस पकडली. बस पकडून ऑफिसच्या रस्त्याने जाताना एकदम प्राईम लोकेशनवर ऑफिस माझं, त्याच्यामुळे छान मरीन ड्राईव्ह बघत बघत AC बसमधून गेले पुढे पुढे. 6 रुपयामध्ये बेस्टची सेवा आहे, त्याच्यामुळे बेस्ट सेवा आहे. आणि एअर इंडियाच्या जवळ ऑफिस आहे. मी तुम्हाला यापूर्वीच्या अनेक व्लॉग्समध्ये माझं ऑफिससुद्धा दाखवलेलं आहे. तुम्ही पाहिला नसेल तर ऑफिसमधल्या मंडळींचा आधीचा एक व्लॉग पण आहे, तो मी इथे आय बटनमध्ये वगैरे ॲड करते. त्याच्यानंतर हे जे समोर आहे ना ते बाळासाहेब भवन आहे, आणि इथे सगळी बेसिकली LICचं ऑफिस आहे, एअर इंडियाचं ऑफिस आहे. आणि ना सगळी मंत्र्यांची जे बंगले आहेत ना, म्हणजे शिवालय असेल किंवा अन्यही, ते सगळे इथेच आहेत, कारण विधान भवन आमच्या ऑफिसला लागूनच आहे. सकाळी इतका सुंदर सूर्योदयाचं जे दृश्य होतं ते बघत बघत गेले. ऑफिसमध्ये आले आणि येस, क्रिसमस डेकोरेशनचं अजूनही कायम होतं. पहिले जाऊन मग लॉग इन केलं, आणि ऑफिसमध्ये खरं सांगू का कोणीच नव्हतं. एक वॉचमन दादा जे आहेत आमचे, अमोल दादा, ते फक्त एक होते, आणि स्नेहा कोलते आली होती. कारण मी स्वतःच कधी नव्हे ते फार आधी लवकर आले होते. यापूर्वी एकदा मी रिहर्सलला जायचं होतं तेव्हा मागच्या क्रिसमसला 7 वाजता आलेले ऑफिसला, आणि तेव्हा पण अशीच स्थिती होती. सो इन अ वे देजावू झाला होता सगळा. आले आणि म्हटलं आता काय करू त्याच विवंचनेत असताना स्नेहाला भेटले, एक व्हिडिओ केला, आणि मग आले, कामाला सुरुवात केली. आणि आता भूक लागली मला, त्याच्यामुळे मला गुरुवारी ना घरून काम करायला जरा बरं वाटतं. कारण घरी असेल तर कसं ट्रॅव्हलिंगमध्ये तरी एनर्जी खर्च होत नाही ना तितकीशी. आज गुरुवार आहे, उपवास आहे. चला बघायचं. एक व्हिडिओ केला, आता बाकीच्याचं स्क्रिप्टिंग वगैरे वगैरे. अजून कोणी आलं पण नाही आहे ऑफिसमध्ये, म्हणजे आहेत 2 जणी आहेत, एक स्नेहा आणि अंकिता. बाकी सगळे आले की कसं मला ना तुम्हाला सगळ्यांना त्यांच्या रिॲक्शन्स दाखवायचे आहेत. कारण मी म्हटलं तसं आमचं होय नाही करत आत्ता फायनली जेव्हा ऑफिस कम्प्लिटली सुरू झाले तर अनेकांना टेन्शन पण आले. कारण अर्थात वर्क फ्रॉम होमने आपल्या सगळ्यांनाच खूप सवयी लावल्या होत्या, चांगल्या वाईट वॉटेवर. मला पण चांगली मी आता सवय लावायची म्हणून प्रयत्न केला की रोज वॉकला जायचं. मी तुम्हाला दाखवलं पण एका व्हिडिओमध्ये की आम्ही कुठे जातो. मी जो कुळगावला गेलेले ना व्हिडिओ वडापाव खायला, त्या व्हिडिओमध्ये मी सकाळी हेही दाखवलं होतं की मी वॉकला कुठे जाते. सो येस, मग ते जायचं होतं, पण ते काय आता नाही झालं शक्य. कारण मी 5 वाजता उठून आले ऑलमोस्ट, आणि असं सगळं आहे. अरे मी पण आता माझा डेस्क सजवणार आहे रंगीबेरंगी झालर लावून. चेंज करणार आहे का?
तुला सुषमाच्या बाजूला बसायचंय. दीक्षितला इथे बसायचं, मग मी तिथे बसले सुषमाच्या. दीक्षितला अगं तू ब्लॉग मध्ये बोल. हा स्नेहा काहीतरी सांगते. हॅलो, काय सांगू? अगं कपड्यांचं सांगत होती. मी काल बीकेसीला वेजस एक्झिबिशन आहे, तिकडे गेलेले नवऱ्यासोबत. सो तिकडे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस सह इतर अनेक गोष्टीचं एक्झिबिशन होतं. त्यात मी कपडे आणि चप्पल घेतली. चप्पल बघा किती फॅन्सी चप्पल घेतली. सोफिस्टिकेटेड गर्ल ऑन द वर्ल्ड. आणि तू काय घेतलं सुषमा वीकेंड? 1 डिसेंबर बोलते, 1 जानेवारीला काय केलं? मी भांडली सकाळी सुषमा शरीरशी नवऱ्याशी भांडली आणि संध्याकाळी मंदिरात गेली आणि पाया पडल्या. आणि दाखव अंकिता कुठलं गणपतीची मूर्ती आणली. डेक्ससाठी. वाव नाईस, छान आहे. चला तू आण आता हार तुरे. तेव्हा व्यवस्थित त्याला सजवेन. मला पण एक मागी आहेस नुसती, मागी गणपती. 3 वर्षाचा संकल्प. खूप भांडायचं कोणाशी? सगळ्यांशी. ट्रेन मध्ये भांडणार की मारामारी करायची सरळ, चाकू बिकू घेऊन. फालतू बोलू नको, लोक पकडायला येतील तुला. त्यानंतर कोण उलट बोलला सरळ मारायचं, सरळ बघायचं नाही कोण आहे. हा माझ्या पप्पांशी बोलतो. हॅलो. ऑफिस डे रेग्युलर रुटीन असं ब्लॉग सुरू करते. कसं वाटतंय सकाळी उठून ऑफिस टिफिन वगैरे करून आणलाय आणि रोज यायचं, हे कसं वाटतंय? चांगलं वाटतं. आपलं सुट्टी आहे तेच महत्वाचं आहे. ऑफिसच्या तुटलेल्या भिंती दिसतात. त्याचं काम चालू आहे, ते होणार आहे. हे कन्स्ट्रक्शन चालू आहे, ते झालं की त्या दुरुस्ती पण होणार आहे. माझा फोन पडेल ना. येईल आता बरं. ते लोक घुरट्या घालतील इकडे या. अशा काय त्या पागल. काय आणलंय अंकिता? साबुदाणा खिचडी. प्रेसिता व्हिडिओ मध्ये दिसली. श्री स्वामी समर्थ. तुम्ही काय आणलंय प्रदीप सर? तर आणलंयत काय म्हणून तिकडे बसलाय? मी स्वतः बनवलेली खिचडी. एवढी काय 4 दिवस पुरणार आहे? आता आम्ही निघालोय आणि तत्पूर्वी असू दे ग, ते आता दंडात घालून नाही. अंकिता आणि बाकीच्यांसाठीच आहे. सिद्धी आणि ह्याच्यात नाही तुमच्या दोघींचं. कुठलं ते सिलेक्ट कर. कोणते घेऊ? आणि हे आम्हाला बांगड्या आणल्या आणि ह्याच्यासाठी सुषमा. थँक्यू. यातलं घ्यायचं. बघू मला कोणतं वाटतंय चांगलं? हे वाटतंय ना? ते तुला नाहीये पण. तुला ही दंडाची बांगडी आहे. लाखची बांगडी तुला कसं कळलं? सगळ्यांना सेम होते ती. नाही घाल ना. हाड तुटेल. त्या हिशोबाने तुला असं सोबत दीदीला साबण लावून होईल. माझं नाही जातो. माझा हात नाजूक आहे, तुझ्यासारखा नाही. अगं मी तुमचे सगळ्यांचे फोटोज दाखवले होते. सो त्यांनी बरोबर ते किती साईज आहे ही काहीतरी ते म्हणाले बाबा. हे बघ मला इथपर्यंत जातो. साबण लावून कर. चल तिकडे. देखो कंगण निघतंय. दुसऱ्याने केलं तर ते निघतंय बरोबर. हे बघा कंगण बघा. कंगण कंगणामध्ये नाव लावायची गरज आहे. ते ओपन कर ना. गौडी आहे गौडी. बघितलं? छान. प्रेसिता तुझं एका स्क्रीन का एवढी लांब जवळ दिसते? नाही मी केली तिला आता नीट. झाल्या
प्रसिद्धा दोघी कशा चहा पितायत. काका आमच्यावर बर्फ सांडू नका, हे पैसे दे मला चालत. मग ऑफिसमधून निघून ट्रेनमध्ये भांडणं वगैरे करून त्याचा किस्सा पुढे सांगितलाय, तो ऐका. डोंबिवलीत आले, गुरुवार होता, त्याच्यामुळे म्हटलं स्वामी समर्थांच्या मठात जावं. माझ्या घराच्या काहीच अंतरावरती हे मठ आहे. इथे गुरुवारी संध्याकाळी अर्थात आरती असते 7 वाजता आणि मी गेले होते अटेंड करायला. ॲक्च्युली आम्ही इतकी गर्दी बघून बाहेरून पाया पडून निघणार होतो, पण तिथे ना 1-2 त्या काकी होत्या आणि त्यांनी ना आम्हाला थांबवलं की मला म्हणे थांब 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 असं 2-3 वेळा केलं. बाकी अनेक जण उठून गेले पण त्यांनी मला थांबवलं. सो मग मी म्हटलं जाऊ दे, कदाचित माझ्या म्हणजे योग असेल तो आता आणि म्हणून मग जायला मिळतंय. सो तिथे गेले, दर्शन घेतलं आणि घरी आले. घरी आल्यावर मम्मीने बनवले होते घारगे. ते त्याचा व्हिडिओ घेतला. माझ्या मम्मीला फार आवड आहे असं काय काय बनवायची. छान झाले होते चवीला. पूर्ण लुक दाखवते जेवणाचा. ही माझी आजी, ती आवळ्याचा ज्यूस बनवते आणि येस. सो असा डिनरचा मग प्लॅन होता सगळा. वाटाण्याची भाजी, घारगे, वरण भात वगैरे वगैरे तुम्हाला दाखवते पुढे. आणि दिवसभर थकून आल्यावर एक साधारण 8-9 वाजता वगैरेच मी डिनर केला आणि मग त्याच्यानंतर झोपणार. त्याच्या आधी म्हटलं तुम्हाला सगळ्यांना तो मुंबई लोकलचा किस्सा दाखवावा. ही माझी त्या दिवशीची डिनरची प्लेट, जस्ट एक लुक तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी. आणि आता एक धमाल किस्सा ऐका. सो येस, जेवण झालं सगळं, आता झोपायची तयारी. सकाळी मी म्हटलं तसं खूप लवकर उठले होते. एक किस्सा सांगेन म्हटलं या आता अख्ख्या दिवसातला जर तुम्हाला हायलाईट सांगायचा तर तो म्हणजे ना, तुम्ही आय गेस अनेकांनी मुंबई लोकलने प्रवास तर केला असेल यापूर्वी अनेकदा, पण त्यामध्ये ज्या स्पेशली बदलापूर, कर्जत, अंबरनाथ अशा लांब पल्ल्याच्या गाड्या असतात, एक तर त्यांचा खूप उर्मटपणा असतो की नाही आमच्या ट्रेनमध्ये चढायचं नाही डोंबिवलीवाल्यांनी. आणि हीच लोक पहिले सीएसटीला चढले ना कधी सीएसटी दादरला आणि सीट नसतील तर आधी पहिले येऊन डोंबिवलीवाल्यांनाच विचारणार सीट द्या सीट द्या. ठीक आहे, ट्रेन आहे, काही ना काही होतच असतं. डोंबिवलीवाल्यांना ते हुशार वाटतात, बदलापूरवाल्यांना ते हुशार वाटतात. एनिवे, पण ना एक विचित्रपणा म्हणजे सगळ्यांचाच एक साधारण ना, विशेषतः लेडीज डब्यामध्ये, की माझ्याबरोबर झालं असं आज. एकतर मी ह्या टाइमला युजली ट्रॅव्हल करत नाही, मी 7-8 ह्या वेळी करते, पण सिन्स मी लवकर गेले होते त्याच्यामुळे लवकर निघाले आणि सगळंच एकूण प्रवास लवकर झाला. तर मी 6 वाजताची बदलापूर ट्रेन पकडली आणि ना त्याच्यामध्ये डोंबिवलीला होता. ठाणे गेल्यावर फास्ट ट्रेन, ठाणे गेल्यावर आपण उतरायला म्हणून पुढे येतो ना थोडं. सो कळवा वगैरे गेलं आणि कळवा मुंब्र्याच्या मध्ये मी उठले जागेवरून आणि मी पुढे दरवाजाच्या दिशेने यायला गेले. तर ऑफकोर्स लाईन लागली होती ऑलरेडी, ज्यांना आधी सीट मिळाली नव्हती वगैरे वगैरे त्यांची. तर मी त्यांना विचारलं, पण विचारलं ना की तुम्ही उतरणार आहे ना डोंबिवली वगैरे वगैरे. तर मी विचारलं, सगळ्यांना विचारलं मी. ती बाई हो 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 हो, मी 2दा विचारलं तिला, डोंबिवलीला उतरणार आहे ना, डोंबिवलीला उतरणार ना, हो. आणि जेव्हा डोंबिवली आलं, ती आणि तिच्या मागची दोघींनाही विचारलेलं होतं, त्या दोघीही जाऊन अर्धा दरवाजा अडवून उभ्या राहिल्या आणि त्या मला उतरूच देईना. आणि बरं मी शेवटला होते. आता युजली जो माणूस शेवटला असतो त्याला पटकन तो उतरून गेल्यावरती मग ह्यांनी बाकीच्यांनी थांबवायचं ना. मला त्यांना कल्याणला उतरायचं असेल, कुठेही उतरायचं असेल. बरं, डोंबिवलीला बऱ्यापैकी ट्रेन खाली सुद्धा होते, बदलापूर ट्रेन नाही होत खाली, आय अग्री, कारण चढणारे पण तेवढेच असतात. पण एक्झॅक्टली हाच मुद्दा आहे की जर चढणारे पण तेवढेच असतात तर तुम्ही त्यांच्या पण वेगाचा विचार केला पाहिजे की आपण सगळ्यांनी फास्ट होत. बरं, आम्ही कोणीही डोंबिवलीला उतरणारी लोक विशेषतः ट्रेन थांबेल मग आरामात उतरू अशातला भाग नाही. अर्धी लोक तर ट्रेन चालू असतानाच उतरलेली असतात आणि त्याही पेक्षा जी मागची असतात ती पण लगेच म्हणजे विदिन सेकंड्स हा सगळा प्रकार घडतो. ती बाई उतरेच ना. मी तिला करू तरी काय, मी म्हणते अहो चला चला, ती नाहीच. आणि दोघींनी अडवलं. एकटी असती ना तर मी थोडंसं वाकडी होऊन वगैरे केले असते, पण दोघींनी अर्धा दरवाजा अडवला. अर्ध्या दरवाजातून चढत होती माणसं, म्हणजे त्या बायका ज्या बाकीच्या होत्या त्या उतरायलाच मिळेना. मला वाटलं झाला जातोय आपण कल्याणला. शेवटी त्या बाहेरच्या बायकांनी, त्यांना काय माझी दया यावी, त्यांनी खेचून मला बाहेर काढलं आणि मग मी आले. पण अशा ह्या अत्यंत निर्बुद्ध बायका असतात की ज्या नेहमी अडवून ठेवतात आणि नंतर ह्याच असतात की ज्यांना ना सकाळच्या वेळी चढायला मिळालं नाही ना की ज्या ठणाणा करतात, त्या ह्या प्रकारातल्या बायका असतात. मला असं वाटतं ना
ट्रेनच्या प्रवासामध्ये घडत असतात कधी ना कधी भांडणं, इकडची तिकडची काही ना काही होतच असतं. सुषमाचं तर ऐकलंच तुम्ही आज दिवसभरातलं. तर सगळ्यांनीच थोडं समजुतीने घ्यायला हवं. पण ठीक आहे, हाही अनुभव असतो, ही गंमत असते. म्हटलं ते जस्ट तुम्हाला एक शेअर करावं तुमच्याशी. आणि येस, ह्या नोटवर आजचा व्लॉग आपण संपवूया. तुम्हाला कसा वाटला आमचा डेली ऑफिस रुटीनचा व्लॉग? त्याच्यात थोडे पुढे मागे चेंजेस होणार आहेत, कारण लवकरच माझा एक वेगळाही प्लॅन आहे, लवकर तुमच्या समोर येईलच. बरं, हा व्लॉग मी आज टाकतेय, पण 1-2 दिवसांमध्ये मी एक खूप इन्फॉर्मेटिव्ह असा व्लॉग तुमच्या सगळ्यांसाठी शेअर करणार आहे. मी जेव्हा मुंबई पोर्ट ट्रस्टला व्हिजिट केली होती, तिथे मला ही महत्वाची आणि एक इंटरेस्टिंग माहिती कळली आणि त्याविषयीचा सेपरेट ब्लॉग घेऊन येते. सो तो ही न चुकता पाहायला विसरू नका. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप खूप थँक्यू. आवडला असेल तर लाईक, कमेंट करायला विसरू नका. शेअर सुद्धा करा तुम्ही ऑफिस वगैरे मधल्यांशी. आणि बरं, ह्या लोकलच्या किस्स्यावरती जरी तुम्हाला कमेंट करायच्या असतील तरी आवर्जून करा. सो यस, पुढचा ब्लॉग येईपर्यंत बाय बाय.